होय, मी KM. गेली 90 वर्ष जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांची जनसेवा हीच ईश्वर सेवा या नात्याने सेवा केली जाते. देशातीलच नव्हे तर जगातील नामांकित रुग्णालय म्हणून आज ज्याची ओळख आहे तेच KM, किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल. तसं पाहायला गेलं तर इतरांसारखीच दगडविटांची साधी इमारतच मी. पण आज माझी ही ओळख करून ठेवली आहे ती माझ्या छायेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि दिवसरात्र राबणाऱ्या हातांनी. गेली वर्षानुवर्ष ठिकठिकाणाहून शिकायला आलेली, नुकतीच 12वी पास झालेली कोवळी मुलं कधी डॉक्टर होतात कळतच नाही. मग कुणी परगावी जातं, कुणी परदेशी जातं. पण काही जण मात्र याच शैक्षणिक भूमीला कर्मभूमी करू पाहतात आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नांच्या यशाच्या जोरावर नेहमीच माझी मान उंचावतात. आणि अशाच काही दिग्गज डॉक्टरांच्या मांदियाळीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजेच डॉक्टर रवींद्र बापट, तुम्हा सर्वांचे लाडके RDB सर. RDBंचा जन्म विदर्भातील हरद्याच्या बापट कुटुंबातला. वडील डॉक्टर दिनकर बापट व आई डॉक्टर शांताबाई बापट यांच्या छत्रछायेत बालपण घालवलेल्या RDBंचं 2रीपर्यंतचं शिक्षण हे बालाघाटात तर पुढील 10वीपर्यंतचं शिक्षण हे पुण्यात झालं. मग पुढे उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत दाखल झाले व माटुंगा येथील रामनारायण रुईया कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. पण अभ्यासासोबतच इतर विषयातील गोडी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग तो NCC कॅम्पमधला त्यांचा सहभाग असो, हॉकी टीममधली निवड असो व इतर खेळ असो, सगळीकडेच RDBंनी त्यांचा असा एक वेगळा ठसा उमटवला. याच दरम्यान सैन्यात जाण्याच्या त्यांच्या इच्छेखातर फर्स्ट इयरच्या आधी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDA मध्ये जायचं त्यांनी ठरवलं. तिथे त्यांची निवड झाली सुद्धा, पण निर्मात्यानेच त्यांची माझ्यासाठी निवड करून ठेवली होती की काय म्हणून काही कारणांमुळे त्यांनी सैन्याचा नाद सोडला. त्यानंतर RDBंनी आपला कल वैद्यकीय शिक्षणाकडे वळवला व अग्रगण्य अशा GS मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रुईयाप्रमाणेच इथेही लेखन, नाटक, क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, कुस्तीसारखे खेळ अशा विविध कला त्यांनी जोपासल्या. पण सगळ्या खेळांमध्ये बॅडमिंटन त्यांच्या विशेष जवळचं असणार बहुतेक, कारण रॅकेट आणि शटलमुळेच त्यांच्या गोड नात्याची सुरुवात झाली आणि त्याची चाहूलही मलाच आधी लागली. असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण RDBंच्या मागे नव्हे तर त्यांच्या कायम सोबत असलेल्या सहचारिणी म्हणजेच डॉक्टर अरुणा बापट. परंतु या सगळ्यासोबतच RDB अभ्यासातही नेहमीच अव्वल राहिलेत. MBBSच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत उत्तमरित्या उत्तीर्ण झालेत. त्यानंतर सर्जरी आणि मेडिसिनसाठी त्यांना डॉक्टर KW काणेंच्या हस्ते पारितोषिकही मिळालं आणि इथून पुढे पुरस्कार आणि मानसन्मानांची रांगच लागत गेली. मग डिग्री मिळाल्यानंतर अनेक निरनिराळे पर्याय उपलब्ध असतानाही त्यांनी सरकारी पूर्णवेळ नोकरीची निवड केली व तिथून एका मोठ्या प्रवासाला सुरुवात झाली. माझा वॉर्ड नंबर 5 हा RDBंच्या सगळ्यात जवळचा. इथे आलेल्या आबालवृद्धांपर्यंत प्रत्येक रुग्णावर त्यांनी संपूर्ण प्रयत्न पणाला लावून व आपलं समजून उपचार केले. पुढे त्यांनी विविध प्रकारचं संशोधनही केलं. डॉक्टर शरदिनी डहाणूकर यांच्या समवेत केलेलं क्षारसूत्र तसंच गुळवेलीचं प्लांट टू पिल हे संशोधन, जे सध्या इम्युमॉड या नावाने बाजारात प्रसिद्ध आहे. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना अगस्तिनो ट्रॅपॅनी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि या दोघांच्या प्रयत्नांमुळेच भारतातील पहिलं आयुर्वेदिक संशोधन केंद्र सुरू करण्याचा मानही मलाच मिळाला. पण एवढ्यावर RDB थांबले नाहीत. लिव्हर सिरोसिस, ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस, एंडोक्राईन सर्जरीज, करोजिव्ह स्ट्रिक्चर ऑफ इसोफेगस यासारख्या काही बिकट आजारांवर नवीन शस्त्रक्रिया व उपचार पद्धती अस्तित्वात आणल्या. त्यांची ही मोलाची कामगिरी म्हणजे त्यांनी मला आणि देशाला मिळवून दिलेला बहुमानच आहे. पुढे त्यांनी स्कॉटलंडमध्ये उंदरांवर केलेल्या संशोधनासाठी त्यांना एमेरिटस प्रोफेसर ऑफ रॅटस नॉर्वेजिकस हे टोपणनाव देण्यात आलं.
त्यानंतर सर्वात मानाची समजली जाणारी कॉमनवेल्थ फेलोशिपही त्यांना मिळाली. पुढे 1993मध्ये HOD म्हणून ते नियुक्त झालेत. तर 2000 साली वयाच्या बंधनामुळे जरी ते निवृत्त झाले असलेत तरी वैद्यकीय सेवा कार्यातून ते कधी निवृत्ती घेतील असं मला तरी वाटत नाही. दरम्यान 1999मध्ये हाफकिनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जठरांत्राचा विकार असलेल्या रुग्णांना विशेष सेवा देता यावी यासाठी त्यांनी सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी हा विभाग विभक्त केला, जो पुढे सुपर स्पेशालिटी विभाग म्हणून अजूनही चालू आहे. त्यानंतर 2003 साली MUHSचं कुलगुरूपदही त्यांनी भूषवलं. RDBंची कमालीची डॉक्टरकी आणि तितकंच कमालीचं व्यक्तिमत्व यामुळे रुग्ण, मित्रपरिवार, विद्यार्थी व संबंधितांशी नेहमीच त्यांचं खूप चांगलं जमतं. यामध्ये अनेक नामांकित व्यक्तिमत्वांचाही समावेश होतो. कवी कुसुमाग्रज, संगीतकार सुधीर फडके, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, पु ल देशपांडे, कवी सुरेश भट, सुदेश भोसले, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, पंढरीनाथ सावंत, रमेश भाटकर, निळू फुले, C रामचंद्रन, दादा कोंडके, विजय देसाई, अश्विन नाईक, रमेशभाई भोगले, त्याचप्रमाणे गेल्या कित्येक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत असलेले बच्चूभाई शहा या सर्वांशीच त्यांचे अगदी सलोख्याचे संबंध. एवढ्या वर्षांचा दांडगा व यशस्वी अनुभव जनमानसात पोहोचवण्यासाठी लेखणी हातात घेण्याचा सर्वांचा आग्रह त्यांनी वॉर्ड नंबर 5 KEM लिहून पूर्ण केला, ज्यासाठी त्यांना ज्येष्ठ साहित्यिक मंगेश पाडगावकरांच्या हस्ते पुरस्कारही प्राप्त झाला. मग त्यानंतर पोस्टमॉर्टम, आर्ट ऑफ सर्जिकल क्लिनिकल प्रेझेंटेशन, कंपॅनियन टू सर्जिकल पॅथॉलॉजी, आरोग्यासंबंधीची लोकसत्तामधील सिरीज व ते रूपांतरित करण्यात आलेलं स्वास्थ्यवेध अशी अनेक पुस्तकं ज्यांनी लिहिली, सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, मॅन ऑफ द इयर पुरस्कार, आउटस्टँडिंग डॉक्टर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या RDBंच्या यशाचं गूढ ज्यात दडलेलं आहे ते म्हणजे त्यांचं अचूक निदान.